शरद केळकरचा रानटी चित्रपट आज म्हणजे 22 नोव्हेंबरला आपल्या जवळच्या सिनेमागृहात रिलीज झालेला आहे. तर या सिनेमाला मराठी इंडस्ट्रीतील KGF आहे, जी एक फसलेला ऍक्शन थ्रिलर आहे. चला बघूया. मित्रांनो, मी सकाळी धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज हा सिनेमा बघितला होता आणि ह्या सिनेमाचा रिव्ह्यू तुम्ही वर क्लिक करून बघू शकता. आणि धर्मरक्षक संभाजी महाराज हा चित्रपट बघितल्यामुळे मला कुठेतरी रानटी चित्रपटामध्ये कमतरता जाणवत होती. कारण मित्रांनो, रानटी चित्रपटाची स्टोरी ही आपल्याला खूप साऱ्या बॉलिवूड आणि साऊथ ऍक्शन सिनेमातील थोडी कॉपी वाटते. असं वाटते रानटी सिनेमा कुठेतरी KGF ला कॉपी करतोय आणि कुठे ॲनिमल या चित्रपटाला कॉपी करतोय. बाकी परफॉर्मन्स वाईज शरद केळकर आणि संजय नार्वेकरांची जी चकमक आहे ती बघायला आपल्याला नक्कीच मजा येईल. आणि या चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युझिक फारच लाऊड आहे. स्पेशली ऍक्शन सीन्स मध्ये ते खूपच लाऊड आहे. आणि रानटी चित्रपटाचा क्लायमॅक्स तुम्ही आधीच गेस कराल. मी रानटी चित्रपटाला 5 पैकी 2.5 स्टार देणार आहे. आपल्याला हा चित्रपट कसा वाटला कमेंट करा. आणि फुलवंती सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहण्यासाठी वरची व्हिडिओ बघा. आणि अशाच तुफान मराठी कंटेंट साठी सबस्क्राईब करा.